देशात साखरेची कोणतीही कमतरता नाही, आयएसएमएचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांची माहिती। केंद्राकडून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी। बुलढाणा स्मार्ट बाजारात साखर खरेदीवर निर्बंध। स्मार्ट बाजारात प्रति व्यक्ती 1 किलो साखर तर खामगावात प्रति व्यक्ती 2 किलो साखर मिळणार। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर। साखरेचा तुटवडा असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या डीमार्टमध्ये तपासणी। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून डीमार्टमध्ये पाहणी। अतिरिक्त साठा तपासण्यासाठी प्रशासन सक्रिय। सोलापुरातल्या सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची गर्दी। एक सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप ठेवलेलं बंद। धुळ्याच्या शिरपूरमध्ये दूध साखरेच्या दरवाढीमुळे चहा महागला। अर्धा कप चहासाठी मोजावे लागतात 12 ते 15 रुपये। गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली। साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ झाली। वाणिज्य आणि कृषी मंत्री यांचा संवाद आहे की नाहीये, सुप्रिया सुळेंचा सवाल। कॉमर्स मिनिस्ट्री आणि ऍग्रीकल्चर मिनिस्ट्री यांच्यामध्ये काही कोऑर्डिनेशन आहे का नाही, राज्यांशी तुम्ही बोलताय का नाही? आणि फक्त कांदा आणि हे नाही महाग झालेलं, साखर तांदूळ पण महाग झालाय। सगळ्याच गोष्टी ज्या नॉर्मली अन्नधान्य एक मध्यमवर्गीय घराला खाण्यापिण्याचं जे बिल आहे ते किती वाढले? या गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढलेली। साखरेच्या दरात वाढ झाल्याने मुंबईत चहाचेही दर वाढले। साधारणपणे 2 ते 5 रुपयांपर्यंत चहाच्या दरात वाढ। 10 रुपयांचा कटिंग चहा आता 12 रुपयांवर पोहोचला। सरकारी कारवाईच्या भीतीने साठेबाजांना धास्ती। साठेबाजांनी साठवलेली साखर बाजारात पाठवायला सुरुवात केली। साखर आयातीचा निर्णय घेतल्याचा परिणाम, आयात केलेली साखर देशात आल्यावर ऊस दर जे आहे ते कमी होण्याच्या भीतीने अनेकांनी साठा कमी केला। तर संपूर्ण राज्यात देशात महागाईचा काय परिणाम झालेला आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। नागपुरात तूर डाळ, तांदूळ आणि गव्हाच्या दरातही वाढ। तूर डाळ सध्या 116 ते 130 रुपये किलो, तांदूळ 57 ते 68 रुपये किलो, तर गहू 35 ते 56 रुपये किलोवर। केंद्राकडून अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवरील बंदी मागे, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा। सरकारने गहू, मैदा आणि रव्याच्या निर्यातीवरील बंदी तातडीने उठवली। कांदा आणि साखर परवडणाऱ्या दरात देण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय। नाफेडकडून कांदा खरेदी करून सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय। काळा बाजार करणाऱ्यांवर छापे टाकून कारवाई करणार। लासलगाव रेल्वे स्थानकातून 840 टन कांद्याचा बफर स्टॉक दिल्लीला जाणार आहे। 21 डब्यांची कांदा एक्सप्रेस उद्या पहाटे दिल्लीसाठी निघणार आहे। दिल्लीनंतर कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई आणि कोचीलाही कांदा पाठवण्यात येईल। सुट्या तेलाच्या विक्रीवरून संभ्रम कायम। ग्रामीण भागातील लोकांच्या गैरसोयीसह व्यापारीही नाराज। पाव किलो, अर्धा किलोच्या तेल पिशव्यांची विक्रेत्यांकडून मागणी। सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंधित कारवाई नवीन नाही। निर्णय 2011 पासून संपूर्ण देशात लागू, मात्र सध्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश जारी। अन्न आणि औषध प्रशासनाकडून स्पष्ट।